त्या मुलाच्या औषधोपचारासाठी आणि त्याच्या संगोपनासाठी, पुनर्वसनासाठी त्याला अदा केला जाईल, तो देऊन टाकायचा त्याला. तर मित्रांनो, हा जर सेक्शन तुम्ही परफेक्ट कॉम्प्रिहेंड केला, समजून घेतला, पचवला, तर तुम्हाला सेक्शन 5 जो आहे, सेम सेक्शन 5 मध्ये आरोपी, जागा, त्या गुन्ह्याचा काळ फक्त वेगळा आहे. कलम 3 खालचा गुन्हा लक्षात घ्या, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हा 1 पेक्षा 2 जणांनी केला, 4 जणांनी केला एका बालकावर, तो कलम 5 खाली येईल, तो 3 खाली येणार नाही. सो कलम 5 ची व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये कलम 3 ची व्याख्या अंतर्भूत आहे, इन्क्लुसिव्ह आहे, लक्षात घ्या. कलम 5 खालचा गुन्हा करणारा जो माणूस आहे तो कोण आहे तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या ड्युटीच्या काळामध्ये पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बालकावरती पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, बालकाच्या शरीरात शिरकावाचा गुन्हा केला, कलम 5 खाली येणार. वाय? पहिला गंभीर आहे, 3 खाली जो गुन्हा वर्णिलेला आहे, ज्याला कलम 4 खाली शिक्षा मी तुम्हाला सांगितली आता, हा गंभीर आहे. पण हा कलम 5 खालचा जो आहे तो भीषण आहे, अति गंभीर आहे. ऍग्रेव्हेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, भीषण स्वरूपाचा शरीर शिरकावाचा गुन्हा. मराठीकरण मी त्याचं जे असं केलंय, भीषण स्वरूपाचा. आर्मीचा सैनिक आहे, आर्मीचा ऑफिसर आहे, सैन्य दलाचा, आर्मी काय, नेव्ही काय आणि एअरफोर्स काय आणि पॅरामिलिटरी फोर्सेस काय, सगळे आले त्याच्यामध्ये. त्यांच्या ताब्यातील एखाद्या बालकावर त्यांनी पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट केला, हा गुन्हा कलम 5 खाली भीषण स्वरूपाचा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. हॉस्पिटल आहे, त्याच्यातल्या वॉर्डबॉय पासून सर्जन पर्यंत कुणीही बालकाच्या बाबतीत पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचा गुन्हा केला, 5 खाली जाईल. काय याचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल? ही सगळी जी माणसं आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, SRP, हॉस्पिटल, बालकांचं वसतिगृह, जेल, रिमांड होम, NGO बालकांना सांभाळतात ते, बालकांसाठी वेगवेगळ्या सेवा देणारे संस्था असतात त्या, या सगळ्यांवर कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी त्या बालकाच्या संगोपनाची. त्याचं लैंगिक एक्सप्लॉयटेशन होणार नाही ह्याची जबाबदारी. आता तिथलीच माणसं जर असा गुन्हा करायला लागली, त्यांच्यासाठी भयानक शिक्षा ठेवले, कलम 6. हा पण गुन्हा तुम्ही वाचून घ्या, A to U, ABCDEFGHIJKLMNOPQR U शेवटपर्यंत. व्ही जो आहे 21 प्रकारचे गुन्हे या कलम 5 मध्ये दिलेले आहेत. A to U, इंग्रजी छोटा A to छोटा U. सेम कलम 3 मध्ये वर्णलेली, कलम 4 खाली ज्याला शिक्षा दिली तीच कृती करणारी माणसं वेगळी, करण्याचा कालावधी वेगळा आहे, करण्याचं ठिकाण वेगळं. ह्याच्यामध्ये अजून अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एकापेक्षा अनेक व्यक्ती किंवा घातक हत्याराचा, रिव्हॉल्वर असेल, चाकू असेल, कोयता असेल, त्याचा गुन्ह्यात वापर करून बालकावर कलम 3 मध्ये वर्णिलेला गुन्हा केलाय. बालकाला गंभीर दुखापत केले, त्याच्या लैंगिक इंद्रियाला जखम केले, ती गंभीर असायची गरज नाही, पण जखम झाले, कलम 5 अट्रॅक्ट होईल. या कृत्यामुळे, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट मुळे बालक अपंग झालंय, बालकाला मानसिक आजार झालाय, बालक गर्भवती झालंय, मुलगी, कलम 5 लागेल. बालकाला व्हायरल इन्फेक्शन केलं या माणसाने, याला स्वतःला गुप्तरोग होता, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट करताना बालकाला विषाणूचा संसर्ग करून गेलाय,
बालकाच्या शारीरिक आणि मानसिक अपंग जी मुलं आहेत, मेंटली आणि फिजिकली हँडिकॅप, त्यांचा गैरफायदा घेऊन हा गुन्हा केला गेलेला आहे. गुन्ह्यामध्ये बालकाचा मृत्यू होणे कलम 5, बालकाशी एक पेक्षा जास्त वेळा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, त्याच्या शरीरात शिरकावाचा गुन्हा करणे, एक पेक्षा अनेक वेळा कलम 5 लागेल. एकदाच केला असेल कलम 3 लागेल. 12 वर्षाखालील बालकाशी कृत्य करणे. अजून दुसरा टप्पा तुम्हाला सांगतो. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये आपण शेअर हाऊस होल्ड ही कन्सेप्ट पाहिली. एका घरात राहणारी, नातेसंबंधातली अशा एखाद्या व्यक्तीने त्या बालकावर गुन्हा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट कलम 3 मध्ये वर्णिलेला केला, कलम 5 लागेल. जातीय दंगे होतात, नैसर्गिक आपत्ती होते, कुटुंबाची वाता होते, बालक कुठे हरवली जातात, पाणी आणायला गेला, जेवण घ्यायला गेला ते बालक कोणीतरी पळून नेला, आणि त्या कालावधीमध्ये जर असा गुन्हा केला असेल तर कलम 5 अट्रॅक्ट होईल. बालकाशी गुन्हा करून त्याची नग्न धिंड काढणे. आपल्या देशामध्ये या विकृती झालेल्या आहेत, त्यांना शिक्षा झालेल्या आहेत. नग्न धिंड काढली गेली, महिलेची काढली गेली, बालकाची काढली, कलम 5 लागेल. हे कृत्य करताना बालकाचा खून करण्याचा प्रयत्न करणे, किंवा दुर्दैवाने एखादी गर्भवती बालिका असेल तर तिच्यावर हे कृत्य करणे, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. तुम्हाला सांगितलं ए अल्फाबेट टू यू अल्फाबेट 21 प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही वाचून घ्या, स्टडी करून घ्या. ज्युनियर माझ्याशी बोलायला येतात, साहेब माझी पोक्सोची केस आत्ता चालणार आहे, 11 वाजता येतो, त्याची 11:30 वाजता चालणार असते. म्हटलं तू वाचलास का तो कायदा? तो थोडा थोडा वाचलाय. आम्हाला माहिती असतं, जे थोडा थोडा बोलतात ना त्यांनी काहीच वाचलेलं नसतं. किंवा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचा गुन्हा दुसऱ्यांदा करणे, कलम 5. एकदा केलाय पूर्वी त्याने, सेकंड टाइम करतो. शिक्षा लक्षात घ्या मित्रांनो, प्रचंड शिक्षा आहे. ती शिक्षा इतकी भयानक केली की ही शिक्षा आयपीसी मध्ये नाही, कमीत कमी 20 वर्ष कारावास, जो जन्मठेपेपर्यंत वाढेल, आणि ती जन्मठेप जी आहे आयुष्याच्या, नॅचरल आयुष्याच्या अंतापर्यंत असेल. आणि दंड आहे. दंड पुन्हाच त्या प्रकारे, तो दंड बालकाच्या औषधोपचारासाठी, त्याच्या पुनर्वसनासाठी दिला जाईल. सो मित्रांनो, कलम 3 आणि 4 गंभीर गुन्हा, कलम 5 आणि 6 भीषण स्वरूपाचा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, अति गंभीर गुन्हा. हे 4 जे सेक्शन, जास्त केसेस याच कलमाखाली पोक्सो कोर्टामध्ये येतात. प्रिझम्पशन आहे 29 आणि 30. कोर्ट डिफेन्स बद्दल, आरोपी बद्दल मनामध्ये प्रिजुडाइज घेऊन बसलेला आहे, केला असेल याने गुन्हा, दिसतोय साला तसाच. आपल्याला जो बचाव करायचा आहे तो बचाव फार बुद्धीने करावे लागणार. तुम्ही पोक्सोवरचा एक एन्सायक्लोपीडिया बाजारामध्ये आहे, त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला, सुमारे 100च्या वरती जजमेंट्स आतापर्यंत वेगवेगळ्या कोर्टांची आलेली आहेत. छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आहेत, नॉर्थ ईस्ट मधली आहेत, बॉम्बे हायकोर्टाची आहेत, मद्रासची आहेत, सुप्रीम कोर्टाचं एखाद दुसरं मिळेल तुम्हाला, 3-4 मिळतील. तुम्ही या केस लॉचा अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे. ह्याच्यातला एक जो मोठा डिफेन्स त्याच्यात दिलेला आहे की वेदर द चाइल्ड इज बिलो द एज ऑफ 18 इयर्स. आपल्यावर जशी 2 चॅलेंजेस ठेवलेत 29 आणि 30 कलमाने, प्रॉसिक्युशनवर या सगळ्या जजमेंट्स मध्ये the prosecution is called upon, is obliged to prove that the victim is a child and is not above the age of 18. आपला देश इतका गरीब आहे, देशामध्ये इतकी इलिटरसी आहे की भिवंडी सारख्या शहरामध्ये जन्माला आलेल्या बाळाचं जन्मतारखेचा दाखला किंवा ज्याला बर्थ एक्स्ट्रॅक्ट आपण म्हणतो, पालकांकडे नसतो.
शाळेत मग ऍफिडेव्हिट करून देतात. याचं कारण आहे गरिबी. हे विशियस सर्कल आहे मित्रांनो. गरिबी आहे म्हणून अशिक्षित आहे, म्हणून अज्ञान आहे, म्हणून कायद्याचं ज्ञान नाही, म्हणून बर्थ सर्टिफिकेट सांभाळण्याची अक्कल नाही. अरे भिवंडी हे महापालिका आहे. तिथे जन्मलेच्या बाळाचं सर्टिफिकेट पालकांकडे नाही 18 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. प्रॉसिक्युशन वरती बर्डन ठेवलेलं आहे कायद्याने या सगळ्या जजमेंट्स मध्ये, की द प्रॉसिक्युशन इज ऑब्लाइज टू प्रूव्ह द एज ऑफ चाइल्ड, बालक बिलो द एज ऑफ 18 years. If failed, case must be acquitted. आता हे कसं सिद्ध करता येईल? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल का? सगळी जजमेंट्स म्हणतात नो. GR रजिस्टर चालेल का? जजमेंट्स म्हणतात नो. What is the concrete proof? The concrete proof is a birth certificate issued by municipal corporation, municipality, नगर पंचायत, विलेज पंचायत, ग्राम पंचायत ज्याला आपण. मित्रांनो, बर्थ अँड डेथ रजिस्टर या सर्व सार्वजनिक संस्थांनी, त्यांना बॉडीज म्हणतात, कॉर्पोरेट दिस सामाजिक स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या अंडर पंचायत समित्या येतात आणि ग्रामपंचायती येतात, शहरामध्ये पालिका आहेत, महापालिका आहेत, या सगळ्यांचं काम आहे जन्म मृत्यूची नोंद ठेवणे. मग त्याचा उतारा आणता येईल आपल्याला, एक्स्ट्रॅक्ट, त्याची ट्रू कॉपी आणता येईल, किंवा मग त्यांनी दिलेलं बर्थ सर्टिफिकेट इज अ रिलायबल एव्हिडन्स. School living certificate is issued by the school, who doesn't know when the child is born, what is his date of birth, because it is given on the strength of affidavit 1/1/6/2020. चालणार नाही. Burden is on the prosecution to prove the age. हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा डिफेन्स आहे. डिफेन्स अजून एक सांगतो मित्रांनो तुम्हाला, की केस चालू असताना you come across a medical certificate where there is no injury to the private part of the child, on the person, entire body of the child. Offense has taken place yesterday or 5 hours before or 2 hours before, an FIR is being lodged immediately. But the doctor doesn't find any injury. So doctors are in habit, doctors, as per history given by the child, possibility of sexual intercourse is not ruled out. काय भयानक ऑब्झर्वेशन आहे. पॉसिबिलिटी ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स कशावर अवलंबून आहे? मुलं आलं, मुलाचे आई वडील आले आणि त्यांनी हिस्ट्री सांगितली, आरोपीने याच्यावर पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट केला, संभोग केलाय. हाऊ दॅट विल स्टँड टू द टेस्ट? अरे आरोपीला तुम्ही मरेपर्यंत फाशी जन्मठेप देणार आहात, कसं शक्य आहे? म्हणून ऍप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स साठी या न्यायाधीश पदावरती फार जबाबदारीचं पद आहे. आणि तुम्हीच कायदा बनवलाय की खोटी फिर्याद दिली, खोटी माहिती दिली तर त्याला शिक्षा ठेवलेली आहे. तुम्ही कायदा केलाय. मग बर्डन ऑन द प्रॉसिक्युशन इज ऑल्सो स्ट्रॉंग and it must be accordingly appreciated by the court, and it has been appreciated by the superior courts while dealing with the appeals of conviction, even by Bombay High Court in number of cases, more than 20-25 cases by now I have seen. असंख्य केसेस आहेत, तुम्ही शोधा. तुम्ही चांगली केस शोधली तर मला द्या. माझ्याकडचा स्टॉक हवा असेल तर मी जगदीश दादांना पाठवतो, तुम्ही स्टडी करून घ्या. एकाला दिलं होतं मी, मला वाटतं सेवकला किंवा कोणाला तरी. मित्रांनो, जेव्हा कायदा गंभीर शिक्षा सांगतो तेव्हा पुरावा जो आहे, कायद्याचा साधा नियम आहे, आय हॅव रेड, जेव्हा गंभीर कायद्यात शिक्षेचं स्वरूप आहे तेव्हा पुराव्याची पातळी, स्टेटस ऑफ एव्हिडन्स
must be high, and prosecution is called upon to prove its case with cogent, reliable and trustworthy evidence. नाहीतर मग आरोपी शिक्षेला जातील, केसेस मध्ये अडकले जातील. आता मित्रांनो, पुढची जी कलम आहेत 7 आणि 8, लैंगिक हल्ला म्हटलंय फक्त, सेक्शुअल असॉल्ट. याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह हा शब्द गाळून टाकलाय. याच्यामध्ये शरीरामध्ये कुठली वस्तू शिरत नाही, महिलेच्या, पुरुषाच्या शरीरामध्ये नाही. पण कलम 7 चा गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल इंटेंट, त्याच्या खोपडीमध्ये, त्याच्या ब्रेन मध्ये लैंगिक हेतू असला पाहिजे असा उल्लेख या कलम 7 मध्ये केलेला आहे. नाहीतर काय होईल, कुणाकडे गेलो तुम्ही आणि एखाद्या बाळाच्या गालाला हात लावला तुम्ही, झाला बुकतो. तसं होता कामा नये. सेक्शुअल असॉल्ट पण आहे आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट पण. डॉक्टर बायकांच्या, मुलांच्या अंगाला हात लावायला धाजावणार नाही, छातीला स्टेथोस्कोप लावणार नाही, पाठीला स्टेथोस्कोप लावणार नाही, मोठी पंचायत होईल. म्हणून सेक्शुअल इंटेंट काय सांगितलंय तुम्हाला सांगतो. बालकाच्या योनीस, लिंगास, गुदद्वारास किंवा छाती स्पर्श करणे. हेतू काय आहे? इंटेन्शन, सेक्शुअल इंटेन्शन आहे. लैंगिक हल्ला कलम 7. किंवा त्या बालकाला स्वतःशी किंवा इतर कोणाशी तीच कृती करायला लावणं. याच्या लिंगाला हात लावायला लावलं बालकाला किंवा दुसऱ्या माणसाच्या लिंगाला हात लावायला लावलं, इट विल अमाउंट टू अ सेक्शुअल ऑफेन्स. त्याच्यामध्ये सेक्शुअल इंटेंट महत्वाचा आहे मित्र. त्याच्या ब्रेन मध्ये तो इन्स्टिंक्ट असली पाहिजे गुन्हा करण्याची. तुम्हाला कलम 30 सांगितलं मी, आपराधिक भावना, आपराधिक मूड मध्ये आहे, तो गुन्हा करण्याच्या मूड मध्ये आहे आणि त्या दृष्टीने तो बालकाच्या लिंगाला हात लावतो किंवा छातीला हात लावतो. ते बालक 10 वर्षाचा असेल, छातीला हात लावतो, गुन्हा होईल. त्याला शिक्षा जी आहे तुम्ही सावकाश वाचून घ्या, 3 वर्षापर्यंत, जी 5 वर्षापर्यंत वाढेल, आणि दंड आहे. आता मित्रांनो, कलम 9 जे आहे त्याची डेफिनेशन कलम 5 मध्ये मी तुम्हाला अल्फाबेट A to U सांगितलं. भीषण स्वरूपाचा लैंगिक हल्ला कलम 9 मध्ये वर्णिलेला आहे. भीषण स्वरूपाचा. आपण आधीचा भीषण स्वरूपाचा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट पाहिला कलम 5 मध्ये, त्याची कलम 6 मध्ये शिक्षा आहे. कलम 9 मध्ये भीषण स्वरूपाचा लैंगिक हल्ला. आता लैंगिक हल्ला म्हणजे काय? बालकाच्या छातीला, गुदद्वाराला, लिंगाला स्पर्श करणे. हेतू लैंगिक हेतू आहे. अनइंटेन्शनल असेल, बाप मुलाच्या साबण लावतो, आंघोळ घालतो, कपडे पुसतो, बालकाचा अंग पुसतो, त्याचे कुले पुसतो, त्याचा पुढचा भाग पुसतो, प्रायव्हेट पार्ट. सेक्शुअल हेतू नाही. आजी घालते अंघोळ, आजोबा घालतात अंघोळ, नो सेक्शुअल इंटेन्शन. पण ज्याचं सेक्शुअल इंटेन्शनने तो जर लावत असेल हात, तर हा कलम 7 खालचा गुन्हा होईल, लैंगिक हल्ला. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलम 9 मध्ये अल्फाबेट A to V असे 22 प्रकार दिलेले. कृती लैंगिक हल्ल्याचीच कलम 7 मध्ये. स्पर्श करणे, बालकाच्या योनीस, लिंगास, गुदद्वारा, छातीस. आता हीच कृती कलम 7 मधली करणारी व्यक्ती वेगळी आहे. कोण आहे? पोलीस स्टेशन मधला अधिकारी आहे, कर्मचारी आहे, हॉस्पिटलचा माणूस आहे, मॅनेजर आहे हॉस्पिटलचा, डॉक्टर आहे, वॉर्ड बॉय आहे, ज्या संस्था बालकांशी काम करतात तिथला कर्मचारी आहे, बालकांचं, मुलींचं हॉस्टेल आहे, छोट्या मुलांचं हॉस्टेल आहे, तिथला कर्मचारी आहे,
आर्मी नेव्ही एअरफोर्सचा माणूस आहे त्याच्या ताब्यातल्या बालकाशी असं करतो, किंवा अन्य व्यक्ती ज्या मी तुम्हाला ए टू यू मध्ये सांगितल्या कलम 5चं डिस्क्रिप्शन देतात, त्यांनी आरोपी वेगळा आहे, जागा वेगळी आहे आणि घटनेचा काळ जो आहे, टाइम जो आहे तो वेगळा आहे. तुम्ही हे 2 कलम, ही एक जोडी आहे परत 7, 8, 8 आणि 9 आणि 10. 10 मध्ये याची शिक्षा दिलेली कमीत कमी 5 वर्ष, जी 7 वर्षापर्यंत वाढू शकेल आणि शिवाय दंड आहे. आता याच्यापेक्षा थोडा खालचा जो तुमच्या ओळखीचा आहे, IPC 354(1) आणि 354 चे ABCD, याच्यामध्ये वर्णिलेला लैंगिक छळ, सेक्शुअल हॅरॅसमेंट. आता ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या काय, आणि तोंडाने चुकचुक करणारे लोक आहेत, शिटी मारणारे आहेत, वेगवेगळा आवाज काढणारे आहेत तोंडाने, त्या बालकाने बघावं किंवा ऐकावं अशा प्रकारे शब्द उच्चारून, आवाज काढून, खाणाखुणा करून, किंवा त्या बालकाला याने एखादा शरीराचा भाग दाखवणे किंवा त्या भागासारखी वस्तू दाखवणे, बोट वरती खाली करणे, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती समाजात आहे. तर हा लैंगिक छळ कलम 11 खाली, तो पण गुन्हा तुम्ही वाचून घ्या. त्याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत आणि दंड आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. शरीराचा भाग दाखवणे किंवा बालकाच्या शरीराचे किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे प्रदर्शन करणे, माध्यमांद्वारे बालकाला अशी वस्तू दाखवणे, असं एखादं चित्र दाखवणे, पोस्टर दाखवणे, क्लिप दाखवणे, व्हिडिओ दाखवणे, ब्लू फिल्म दाखवणे, जेणेकरून त्या बालकाच्या लैंगिक भावना उद्युक्त होतील. बालक बालिका कोणी असेल त्याच्या, बिलो दी एज ऑफ 18 इयर्स इज अ क्रायटेरिया. तर या लैंगिक छळामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. त्याच्यात इलेक्ट्रॉनिक, चित्रपट, डिजिटल, अन्य माध्यमांद्वारे खरं किंवा बोगस बनवलेलं चित्रीकरण, सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. ही 4 कलम तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. 3-4 एक जोडी, 5-6 दुसरी जोडी, 7-8 तिसरी जोडी, 9-10 चौथी जोडी आणि 11-12 ही 5वी जोडी. हा क्रमाक्रमाने असा खाली 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 येणारा सर्वात मोठा गुन्हा 3 मध्ये दिलाय, त्याच्यापेक्षा मोठा 5 मध्ये दिलाय, पनिशेबल विथ 6. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10 हे थोडे कमी, आणि 11 आणि 12 त्याच्यापेक्षा कमी स्वरूपाचे, सौम्य स्वरूपाचे गुन्हे आहेत. आणि हेच गुन्हे तुम्हाला IPC, बालकाला चेस करणे, फॉलो करणे, त्याला मोबाईलवर कॉन्टॅक्ट करणे, छळ, पण त्याला शब्द दिलाय सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक छळ. परत ह्याच्यामध्ये लैंगिक हेतू, सेक्शुअल इंटेंट जो आहे, जसं मगाशी तुम्हाला त्या कलमामध्ये सांगितलं, सेक्शुअल इंटेंट आवश्यक आहे. आता पहिल्या 4 कलमामध्ये तुम्ही सेक्शुअल इंटेंट कुठं बघितलेला नाहीये, त्याला प्रिझम्पशन लावलेलं आहे. 3, 5, 7 आणि 9 ला प्रिझम्पशन आहे 29चं, 30चं पण आहे, 30चं सगळ्या कायद्याला आहे. आपराधिक मानसिक भावनेचं सगळ्या कायद्याला आहे. दोन्ही प्रिझम्पशन्स, गृहीतक जी आहेत ती आपल्या गळ्यात पडण्याची भीती आहे. मित्रांनो, आता अजून एक महत्वाचा कलम आहे. ते कलम म्हणजे 13. लैंगिक भावना उद्दीपित करण्यासाठी किंवा कामोत्तेजक हेतूसाठी बालकाचा वापर. आपण बघतो
जाहिरातींमधून, टीव्ही, इंटरनेट, प्रिंटेड मीडिया मधून, कोकशास्त्राच्या स्वरूपामध्ये किंवा अशा काही स्वरूपामध्ये हे बाहेर बालकांसाठी उपलब्ध करून दिलं किंवा ज्याच्यामध्ये बालकाच्या लिंगाचं प्रदर्शन आहे. स्त्री, महिला किंवा पुरुष असेल, बालक मेल असेल, फिमेल असेल, बालक लैंगिक संभोग करतोय असं कृत्य दाखवणे बालकाला, त्याच्यासाठी बालकाचा वापर करणे, बालकाचं अश्लील आणि गलिच्छ प्रदर्शन करणे त्याच्यासाठी बालकाचा वापर करणे, त्याला कलम 14 मध्ये कमीत कमी 5 वर्ष शिक्षा आणि दंड आणि प्रत्येक सबसिक्वेंट ऑफेन्स साठी, पुढे घडणाऱ्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 7 वर्ष शिक्षा दिली. आता बालकाचा वापर करून जर एखाद्याने 3, 5, 7 आणि 9 याच्या खालचा गुन्हा केला असेल, कलम 13 आणि 14 मधला गुन्हा जो आहे, बालकाचा लैंगिक कृत्यासाठी वापर, लिंगाचं प्रदर्शन, संभोग दाखवलाय बालकाचा, अशा स्वरूपाचा गुन्हा जर एखाद्याने केला असेल 3, 5, 7, 9 खाली, तर त्याला 4, 6, 8 आणि 10 खाली शिक्षा होते. आता कलम 15 आहे पुढे, ज्याची शिक्षा कलम 15 मध्येच दिलेली आहे की बालकाचा सहभाग असलेला, बालक इन्कॉर्पोरेट केले ज्याच्यामध्ये, अशा अश्लील साहित्याचा साठा करणे, त्याची शिक्षा दिली. काही स्वरूपात असू शकेल. आता आपण इतके ऍडव्हान्स झालेलो आहोत की फेसबुक आणि व्हॉट्सअप बघितल्याशिवाय आपल्याला झोपच येत. इनएव्हिटेबली सगळ्या बायका आणि सगळे पुरुष, सगळी मुलं टेक्नो सेवी झालेली आहेत, मोबाईल सेवी झालेली आहेत. सगळ्यांना ते व्हॉट्सअप बघायचं असतं, फेसबुक बघायचं असतं. पण बालकाचा अशा अश्लील साहित्यामध्ये जर सहभाग असलेला, ते साठा जर केला एखाद्याने असं मटेरियल, तर त्याच्यासाठी 5,000 रुपये दंड, पुढच्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आणि तो साठाच नुसता केला नाही, त्याचा आता प्रचार करण्याचा हेतू आहे. शहापूरला पाठव, पनवेलला पाठव, मुंबईला पाठव, तर दॅट इज पनिशेबल विथ 3 years इम्प्रिझनमेंट. आणि ज्याने व्यापारी उद्देशाने त्याचा साठा केला असेल, हे सगळा धंदाच करायचा आपल्याला, पैसे कमवायचे, तर त्याला कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा आहे. मित्रांनो, पुढचं जे कलम आहे प्रकरण 4 मधलं, अबेटमेंटचं आहे आणि अटेम्प्टचं आहे. अबेटमेंट आहे सेक्शन 16 मध्ये. तुम्हाला कलम 107 माहिती आहे, टू इन्स्टिगेट समबडी टू कमिट. एक कलम 107 IPC, इन्स्टिगेट, टू कन्स्पायर और टू ऍक्च्युअली एडिंग, प्रत्यक्ष सहभाग करणे किंवा कट करणे की हा गुन्हा करेल. सेम एनॉलॉजी कलम 16 मध्ये अबेटमेंट साठी, गुन्ह्याला एखाद्याला प्रवृत्त करण्यासाठी, तो पण पनिशेबल आहे. त्याची व्याख्या 107 मध्ये जशी दिलेली आहे तशीच आहे. आणि कलम 16 खाली हा गुन्हा डिस्क्राईब केलाय, त्याची शिक्षा कलम 17 मध्ये दिलेली आहे. ती ऍक्च्युअल गुन्ह्याला असलेल्या शिक्षेच्या अर्धी शिक्षा आहे. आणि त्याच्यानंतर कलम 18, अटेम्प्ट टू कमिट एनी ऑफेन्स. आता मी तुम्हाला सेक्शन 3, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, लिंग असेल पुरुषाचं, बोट असेल, अंगठा असेल, पेन, पेन्सिल किंवा एखादी तशा स्वरूपाची वस्तू असेल, पेनिट्रेशन जे आहे, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट सेक्शन 3 मध्ये आणि ऍग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह
सेक्शुअल असॉल्ट कलम 5 मध्ये, ज्याची शिक्षा रिस्पेक्टिव्हली सेक्शन 4 आणि 6 खाली आहे, टू एनी एक्सटेंट म्हटलेलं आहे. मला वाटतं हा 18 खालचा जो गुन्हा आहे, गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्याची शिक्षा, हा जवळपास त्याला कनेक्टेड आहे. टू एनी एक्सटेंट इट कॅन बी, म्हणजे त्याला, तो म्हणाला की आय हॅव नॉट पिअर्स इट फुल्ली, तो शरीरात पूर्ण शिरकाव केला नाही बोटाचा, टू एनी एक्सटेंट केला, एवढंस बोट घातलं समजा 5 इंच, तर तो म्हणेल अटेम्प्टला सुद्धा अर्धी, आणि जी जास्तीत जास्त इम्प्रिझनमेंट आहे त्याच्या अर्धी अशी शिक्षा प्रिस्क्राईब केलेली आहे. म्हणजे कायद्याची रचनाच अशी केलेली आहे की तिकडे सुटला तर इकडे अडकेल. तर मित्रांनो, त्या कायद्याचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणजे काय काय कारणामुळे फॉल्सिटी ऑफ द ऑफेन्स जी आहे, पण आजपर्यंत खोटी केस केल्याबद्दल त्याच्यावर केस झाले असं काही मी बघितलेलं नाही. असं तुम्हाला सांगतो, नवरा बायकोचं पटत नाही, काय आहे त्यांच्यामध्ये, जग आहे, माणसांचे स्वभाव आहेत, एकाचा स्वभाव दुसऱ्याशी. तर एक माणूस दुसऱ्या त्या पत्नी बरोबर, जिला आता त्याने लग्न करून आणलंय, तिच्या बरोबर राहू शकत नाही, त्याला डायव्होर्स घ्यायचा. तो कुणाचा वापर करतो? तो किंवा ती बालकाचा वापर करतो की बापाने माझ्याशी असं केलं. या जगातला कुठचाही बाप असो, जो नैसर्गिक बाप आहे, तो आपल्या बालकाशी, आपल्या 18 वर्षा खालच्या मुलीशी असं करण्याची शक्यता नाही. बेसिकली या देशाची जी कल्चर आहे, संस्कृती आहे, मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा असो, बाप आपल्या मुलीशी असं करणार नाही. पण फिर्यादी आई असते आणि ती केस, इंटेन्शन काय, अल्टिमेट गोल काय, टू सिक्युअर अ डायव्होर्स फ्रॉम दॅट हजबंड. आम्ही एक मध्ये केस चालवली होती, भामरे सरांनी आणि मी. एक शिक्षक जो आहे तो दुसऱ्या शिक्षकाच्या हेडमास्टर होण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा ठरणार. काय करायचं, याला कसा सेटल करायचा? त्याने शाळेतल्या विद्यार्थिनींना हाताशी धरलं, पोलिसांपुढे द्यायच्या जबाबाची तयारी करून घेतली, कोर्टापुढे स्टेटमेंट द्यायच्या जबाबाची तयारी करून घेतली. ती केस चालली, लकीली तो माणूस सुटला. तर आम्हाला वाटलं हा आनंदी झाला असेल. तो म्हणाला, साहेब माझं रिटायरमेंटचं वय होऊन गेलं, आता मला फक्त रिटायर व्हायचं. सो खोट्या केसेस होत नाहीत असं नाही. अँड राम जेठमलांनी जे सांगितलंय, मी वाचलंय त्यांचं वाक्य, माझं पण तेच आहे. हेगडे साहेब, ओवळेकर साहेब ही जी आमच्या ठाण्यामध्ये मोठी मंडळी होती, बचाव करणे हा माझा धर्म आहे. आणि बचाव करायच्या पूर्वी चार्जशीट वाचून मी गृहीत धरून चाललो की याने गुन्हा केलेला आहे, तर मी दोषी आहे. मी त्याने गुन्हा केलाय असं प्रिझ्युम करण्याचं मला कारण नाही. त्याने सांगितलं मला इंट्रॉगेशन मध्ये, माहिती घेताना, वेल अँड गुड. बट एव्हरी अक्यूज, या देशाचा जो कायदा आहे, प्रॉसिक्युशन वरती बर्डन आहे. होल थिंग मस्ट बी प्रूव्ड बाय द प्रॉसिक्युशन. तर मित्रांनो, हे गिवन टाइम मध्ये मी तुम्हाला पोक्सोची प्रोसिजरल आस्पेक्ट सांगितला आणि पेनलायझिंग सेक्शन सांगितले, बालक या शब्दाची व्याख्या सांगितली, हा कायदा का अस्तित्वात आला, काय गरज होती, त्याच्यामध्ये दुरुस्त्या, अमेंडमेंट्स कशा होत गेल्या 13 साली, 18 साली, आणि पोक्सो कायद्यामध्ये मग मोठी अमेंडमेंट, जिने सगळं कायद्याचं स्वरूप बदलून टाकलंय. याची थोडक्यात संक्षिप्त माहिती दिली. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. मी मुद्दाम मराठीत बोललो की ग्रामीण भागातल्या एका बारने हे माझं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. जरा मराठीत बोलणं तसं अडचणीचं आहे, ते शब्द वापरणं अडचणीचं आहे. बट आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. कुठं चूक झाली असेल तर तुम्ही सांभाळून घ्या. धन्यवाद. वरगडे साहेब, प्रश्न आलेले आहेत स्क्रीनवर.
मी ते सरांना वाचून दाखवतो. हो, चालेल. स्क्रीनवरचे प्रश्न झाले की मग ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांना एकतर लेखी देता येतील किंवा ते हात वरती करू शकता. 2 लोकांनी हात वर केलेला आहे ऑलरेडी. इथे जो प्रश्न आलेला आहे हा सर. गणेश घोलप म्हणून आपले सहकारी आहेत, त्यांनी त्याचं नाव नका सांगू, प्रश्न ठीक काय आहे. आहे सांगा. या कायद्यानुसार पीडितेची साक्ष चालू असताना तिची आई, वडील, फिर्यादी हे साक्षीदार बसलेले असतात, पण त्यांनी पीडितेचा साक्ष पुरावा ऐकला असताना नंतर त्यांची साक्ष घेणे हे CRPCच्या तरतुदी विरोधात आहे. मग त्यांची साक्ष घेता येऊ शकेल का? असल्यास काय तरतूद आहे, असा प्रश्न आहे. घेता येऊ शकेल, घेता येऊ शकेल. देर इज नो बार. मी मगाशी सांगितलं या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यांना CRPC वर ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे. दीज प्रोव्हिजन्स विल प्रिव्हेल अपॉन CRPC. मग आपण कोर्टाला एक रिक्वेस्ट करू शकतो आणि नॉर्मली आपण करतो की आई वडील बसणार असतील तर त्यांची साक्ष आधी घ्या आणि मग बालिकेचे नंतर. वी कॅन रिक्वेस्ट द कोर्ट अँड कोर्ट विल ऍडमिट. ओके, देर इज नो. ओके, पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट इफ पर्सन डोंट हॅव बर्थ सर्टिफिकेट, ओनली लिव्हिंग सर्टिफिकेट अँड अदर आयडेंटिटी कार्ड इज देअर, वेदर दे कॅन बी टेकन इनटू कन्सिडरेशन. आता जी मी जजमेंट सुमारे 100 वाचले त्याच्यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही, बोनाफाइडे सर्टिफिकेट नाही. इट मस्ट बी ओनली बर्थ सर्टिफिकेट. सॉरी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही, बोनाफाइडे सर्टिफिकेट नाही. इट मे बी बर्थ सर्टिफिकेट or birth extract issued under B&D Act, Birth and Death Register Act, Registration Act. काय आहे, शाळेमध्ये एक बालक गेलं, त्याने आपलं बर्थ सर्टिफिकेट नेलेलंच नाही शाळेमध्ये, नगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने दिले, जन्माचा दाखला नेला नाही. आता शाळेची गरज आहे, विद्यार्थी पाहिजे, विद्यार्थ्याला शाळा पाहिजे. ते प्रिन्सिपल सांगतात, हेडमास्टर एक ऍफिडेव्हिट करून आणा, या बाळाचा जन्म अमुक अमुक आहे. वेदर इट इज अ ट्रू बर्थ ऑफ डेट? नो. सो इट हॅज बीन रिजेक्टेड बाय ऑल द कोर्ट्स आय हॅव सीन. इट इज ओनली बर्थ सर्टिफिकेट किंवा दुसरा एक मेडिको लिगल, ज्याला ऑसिफिकेशन टेस्ट म्हणतात, रेडिओलॉजिस्ट टेस्ट, रेडिओलॉजिकल टेस्ट, की त्या बालकाच्या जॉईंट्सचे एक्सरे काढून रेडिओलॉजिस्ट आपला असेसमेंट करतो की याचं एज जे आहे, मेडिकल एज हे 16 ते 17 आहे. That proof can be adduced, and while adducing that proof, the X-ray plates, X-ray काढणारा टेक्निशियन, रेडिओलॉजिस्ट, या सगळ्यांना कोर्टापुढे आणून तपासावं लागेल की हाऊ कम दे फॉर्म द ओपिनियन दॅट चाइल्ड इज बिटवीन 16 to 17 years. त्यांना क्रॉस फेस करावी लागेल. नुसतं ते एज सर्टिफिकेट आणून चालणार नाही. सिव्हिल हॉस्पिटलने दिले ते अजून तिसरा डॉक्टर देत असतो ज्याने मेडिकल एक्झामिनेशन चाइल्डची केलेली असते. रेडिओलॉजिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन कोर्टापुढे आणावे लागतील असं माझं मत आहे. शिवाय त्या प्लेट्स कोर्टापुढे आणावे लागतील, त्या डिफेन्सला उपलब्ध करून द्याव्या लागतील, तर ते एज प्रूव्ह होईल. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे की मुलाचा बयान टाइम ऑफ जबाब घेताना पोलीस हे गणवेशात होते असे उलट तपासात सांगितले, तसेच 164च्या बयानासाठी न्यायाधीशांसमोर नेले तेव्हा पण पोलीस गणवेशात होते असं सांगितलं, तर त्याचा परिणाम केसमध्ये काय होईल, असा प्रश्न आहे. चांगला प्रश्न विचारलात. ह्या ज्या आहेत ना, there are certain flaws in the investigation. तपासातल्या या त्रुटी आहेत. याचा डायरेक्ट आरोपीला प्रिज्युडाइज झाला
असं मानायला कोर्ट तयार नाही. आरोपीच्या बचावाच्या हक्काला बाधा झाली असं मान्य करायला तयारच नाहीत कोर्ट. These are the flaws in investigation. They are shortcomings. This should not have happened. But still, they have believed the evidence of the child if it has inspired confidence and convicted the accused. त्याचा आरोपीला फायदा दिलेला नाही. पुढचा प्रश्न घ्या दिवाणे. ज्यांनी हँड राईज केले होते त्यांनी थेट प्रश्न विचारा आता. ज्यांना हॅलो. विनंती आहे की थेट प्रश्न विचारू शकता आपण. हॅलो. बोला. आपला प्रशांत पाटील बोला. हा येस सर. माझा प्रश्न असा आहे की सर आता आपण लेक्चर मध्ये सांगितलं की ट्रायल मध्ये सेशन्स कोर्टकडे स्पेशल कोर्ट जे असतं त्याच्याकडे क्वेश्चनरी द्यावे लागेल. तर त्याप्रमाणे मग ते एक्झॅक्ट मेकॅनिझम काय आहे त्या विटनेसला हे करत असताना प्रश्नावली ज्यावेळेस न्यायाधीशांकडे द्यायचे आणि मग ते सिलेक्ट करून विचारणार किंवा काय? नाही मी असं सांगितलेलं नाही. प्रश्नावली अनुभव असाल द्यायची. काय असे? प्लीज लिसन. ओके सर. त्या प्रोसिजरल लॉ मध्ये या कायद्याखाली एका कलमाखाली म्हटलंय सरकारी वकील त्याला जे विचारायचे प्रश्न की बाळा तुझं नाव काय, तू 5वीला फेल झालास का, हा आता प्रश्न विचारायचा आहे सरकारी वकिलाला किंवा क्रॉस मध्ये विचारायचा. तो प्रश्न आधी जज ना तोंडी सांगायचा आणि मग जज पिंजऱ्याकडे बघून बालकाला विचारते. असं प्रोसिजर आहे. प्रश्न आधीच लिहून दिले तर मग आपली गोची होईल. पुढचे क्रॉसचे खरे प्रश्न जे चीफ ऐकून येतील ते आपल्याला देता येणार नाहीत. मग क्वेश्चन आयोग द्यायची नाहीये, प्रश्नावली द्यायची नाहीये. तोंडी प्रश्न आपण जजला सांगायचा, जज त्याला विचारतील असं मेकॅनिझम दिलेलं आहे. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हे शक्य नाही. म्हणून liberty is given by the courts to ask the question in a soft manner. त्या बालकाचं ह्युमिलिएशन न करता, त्याचं डिरॉगेशन न करता, त्याची बेइज्जती न करता गोड भाषेत क्रॉसचा प्रश्न विचारायची लिबर्टी कोर्ट देतं. प्रश्नावली द्यायची नाहीये. एका जज साहेबांनी मागितली होती प्रश्नावली, म्हटलं बिलकुल देणार नाही. बिकॉज आय हॅव नॉट डिसाइडेड what I have to cross examine him. Let me know his chief. And what the judge did, जज ने सरकारी वकिलाला सगळे प्रश्न विचारू दिले पण पिंजऱ्याच्या बाजूला उभं राहून, आणि मला सांगितलंय तुमची प्रश्नावली द्या. म्हटलं ही काय पार्शालिटी आहे का? तुम्ही पुस्तक बघितलंय का? तुम्ही पुस्तक बघा, त्याच्यामध्ये प्रॉसिक्युटरने सुद्धा प्रश्न तुमच्याकडे द्यायचा आहे, तुम्हाला सांगायचा आहे, तो तुम्ही त्यांना विचारायचा आहे. तुम्ही जर त्याला लिबर्टी दिली प्रॉसिक्युटरला, मला पण लिबर्टी द्या. इज दॅट ओके? आणि ऍडव्होकेट बन्सल तुमचा प्रश्न विचारा. Yeah, sir, I want to ask you one question. In one of the case, there was no medical evidence of any sexual assault. There was no evidence has come on record. Doctor was clear that there was no sexual assault is there, but the judge convicted the accused for 10 years. Now appeal is filed. Penetrative sexual assault. Yeah, so they and it is of a case of a fingering. And Listen, then my appeal, dear. yeah, I appeal got is it. filed in the High Court. Okay. That is the proper course. Yeah, proper course I have adopted. Yes. But during my arguments in the High Court, I have pointed out to the Lordship about the medical evidence. But the Lordship was not ready to accept my argument at the time of bail. They said no when it was convicted, because during the entire trial he was on bail only. The accused was on bail. But I pointed out to that thing also, he was on bail and it was out of revenge only. False case is filed. No medical evidence was there. Even the Okay, got it, ma'am. Got it, sir. It is, madam, your bad luck. You may try again, or you may go on with the hearing of the appeal. Because I have seen this has happened in number of cases, not only you.
Number of cases I found that although accused was on bail here during trial, he was not released by the High Court. Courts are ultimately human beings. They go along with the feelings of the society and the social justice and about the feelings of victimization of the children. And they may think it is ultimately bail is a discretion of the court, whether it is a sessions court or high court or the Supreme Court. So they may use discretion against you in favor of the prosecution. They may not allow. So that is a matter of luck. ऍडव्होकेट कारे, राजश्री कारे मॅडम, हा तुमचा सर. प्रश्न विचार. हा सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा, आता हा जो पोक्सो ऍक्ट आहे तो स्पेशल लेजिस्लेशन आहे. स्पेशल लेजिस्लेशन मध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहे सेक्शुअल असॉल्ट, ऍग्रिव्हेटेड फॉर्म्स ऑफ सेक्शुअल असॉल्ट. पोक्सो खाली केस रजिस्टर होते. FIR मध्ये ही कलम असतात आणि बऱ्याचदा असं लक्षात येतं 376 असतं. मग सर त्याच्यावर तशी केस कशी डील करावी? जर आपण म्हणतो की स्पेशल लेजिस्लेशन आहे तर IPC मध्ये ते नाही जायला पाहिजे. मी काय तर त्या म्हणतो बाबतीत काय म्हणणं आपलं? सांगतो. आता पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची केस आहे. बालकाशी संभोग झालेला आहे फॉर एक्झाम्पल, शिवाय 376 लावलेला. कायदा काय म्हणतो? हा कायदा 376 लावला असेल तर जज इन हिज ओन विजडम may not frame a charge under section 376. He will frame a charge under section 3 of POCSO because it covers rape under 376, which is called as a penetrative sexual assault under POCSO. And you cannot convict somebody for 2 offenses. 3 खाली पण शिक्षा दिली, 4 खाली आणि 376 खाली. This has not happened ever. He may be convicted. It is ultimately the prosecution who has to prove. त्यांनी जर 376 प्रूव्ह केला तर 376 is meant for a woman now in view of existence of POCSO Act. It is in respect of the women above the age of 18. किंवा 376 मध्ये ज्या 6 परिस्थिती दिलेल्या आहेत, अगेन्स्ट हर विल, without her consent, posing himself to be a husband of that woman and committing sexual intercourse, तो 376 होणार आहे. 375 ची तुम्ही वाचून घ्या व्याख्या. आणि 377 जो आहे अननॅचरल ऑफेन्स, तो ह्याच्यात इन्क्लुसिव्ह आहे. मग शिक्षा एकाच खाली होईल. ट्रायल कॅन बी कंडक्टेड. बर्डन इज ऑन द प्रॉसिक्युशन. सरकार पक्षाने ते सिद्ध करायचे ना. मग दोन्ही सिद्ध झाले तर दोन्ही खाली शिक्षा देता येत नाही. देर इज नो सच लॉ. ही विल बी कन्व्हिक्टेड अंडर सेक्शन 3 ओनली. बोरकर मॅडम, प्रश्न विचारा. बोरकर मॅडम, हॅलो. नेक्स्ट. हा, एक प्रश्न साहेब असा आहे की बर्थ सर्टिफिकेट हरवलेलं आहे, मग त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट, ते व्हॅलिड आहे का? आय डाऊट. हरवलंय म्हणजे काय? when the admission is taken in some school, the entry of birth certificate is taken in the general register maintained by the school, GR register. त्याच्यामध्ये ही बर्थची एंट्री कशावरून घेतली? तर बर्थ सर्टिफिकेट वॉज प्रोड्यूस. त्या बर्थ सर्टिफिकेटची कॉपी समजा घरातला हरवलंय, शाळेत आहे ना, शाळेतलं घेऊन या. यू कॅनॉट से इट इज लॉस्ट, की आता आमच्याकडे नाही, पण आमचं हे सिद्ध झालं असं गृहीत धरा. ओके. सो देर वुड बी अ डायलिमा फ्रॉम प्रॉसिक्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू की हे सिद्ध कसं करणार. बोरकर मॅडम, आपला प्रश्न विचारा. हॅलो बोरकर मॅडम, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला बोला. सर, बर्डन ऑफ प्रूफ डिफेन्स वरती जाईल की प्रोसिक्युशन डिपार्टमेंट वरती जाईल सर? सेक्शन 29 आणि 30 पोक्सो मधली वाचून घ्या.
बेसिक बर्डन इज ऑन प्रॉसिक्युशन. कुठल्याही क्रिमिनल केस मध्ये बेसिक बर्डन जे आहे 1984 शरद सारडा केस सुप्रीम कोर्ट म्हणतं burden is on the prosecution. Prosecution must stand on its own legs. Prosecution cannot take advantage of the false defense or lacunas of the defense. And prosecution is called upon to prove its case beyond all reasonable doubt. हे 1984 च्या शरद सारडा बिर्डीचंद सारडा मध्ये बेसिक लॉ आहे. प्रिझम्पशन जी दोन जी आहेत, कल्पेबल मेंटल स्टेट 30 मधलं आणि प्रिझम्पशन दॅट अक्यूज हॅज कमिटेड ऑफेन्स अंडर पोक्सो कलम 29 मधलं, याला अनलेस कॉन्ट्ररीज प्रूव्ड असं म्हटलंय. हा थोडा क्वेश्चन ठेवलेला आहे डिफेन्स साठी. केस काय आहे? बाळाच्या छोट बाळ आहे, त्याच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये फिंगरिंग केली. पुरावा काय आला? आई म्हणते मी रात्री झोपेतून उठले तेव्हा बाळाच्या चड्डीवर त्याचा हात होता आरोपीचा, म्हणजे बापाचा. बाप आरोपी, आई फिर्यादी आणि विक्टिम त्यांचं दोघांचं मूल. मग तिने आपल्या भावाला कळवलं होतं, तर भावाने जे ऐकलं आणि कोर्टापुढे सांगितलं की माझ्या बहिणीने मला असं कळवलं, की त्याने हात चड्डीच्या आत घातला. द हँड वॉज पुट इनसाइड दी अंडरगार्मेंट. आई काय म्हणते? चड्डीवर होता. आता बाळ कोर्टात आलं, बाळाने सांगितलं माझ्या प्रायव्हेट पार्टला बापाने खाजवलं, स्क्रॅप केलं. ही 3रं वर्षन झालं. म्हणजे प्रॉसिक्युशनची खरी केस काय? आणि डॉक्टर साहेबांकडे जेव्हा मेडिकल एक्झामिनेशन साठी गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले बाळाची आई आणि बाळ यांनी मला सांगितलं की आरोपीने रात्रीच्या वेळेला माझ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये फिंगरिंग केलं. म्हणजे या केसमध्ये 4 विविध प्रकारच्या विसंगती आहेत. मूळ केस होती बाळाच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याची. एकाने खाजवलं, एकाने चड्डीवर हात ठेवला, एकाने चड्डीत हात घातला. अशी जर विसंगती आली तर ती प्रिझम्पशन जातील आणि प्रॉसिक्युशनचं बर्डन वाढणार. तर प्रिझम्पशन लक्षात घेऊन बचाव जो आहे तो तुम्ही प्रभावीपणे मांडला पाहिजे. ओके. ऍडव्होकेट योगेश, आपण आपला प्रश्न विचारावा. सर, एक प्रश्न होता की माझ्याशी तुम्ही सांगितलं की होतं की क्रॉसला जेव्हा घेतो आपण विक्टिमची, विक्टिमची घेतो सरकारी वकिला आणि आपण जे प्रश्न देतो विक्टिमकडे, तुम्ही बोलले त्यामध्ये प्रश्न नाही द्यायचे, आपण विचारायचे. तर अशी कोणती प्रोव्हिजन आहे का की जज कधी कधी बोलतात नाही तुम्ही लिहूनच द्या म्हणून प्रोव्हिजन सांगा, तसं काय प्रोव्हिजन आहे का? म्हणजे आपण सांगू शकतो लिहून द्यायची प्रोव्हिजन ह्या कायद्यात नाहीच आहे. लिहून द्यायची नाहीये प्रोव्हिजन. मी तुला तर वाचून दाखवतो तुम्हाला. रेकॉर्डिंग एव्हिडन्स ऑफ द चाइल्ड, त्याच्यामध्ये ते जे प्रश्न आहेत ना ते आपण तोंडी जजना सांगायचे असं प्रोसिजर लेट डाऊन केलेलं आहे. आणि इन टर्न जजने तोच प्रश्न साक्षीदाराला विचारायचा, सरकारी वकिलाचा असेल किंवा क्रॉस मधला असेल. लिहून द्यायची कुठेही कायद्याची कमांड नाहीये. बोला. उलट ते प्रश्न संपलेले आहेत. दिवाणे साहेब. हॅलो सर, असा सेक्शन सांगायला लागेल ना त्यांना की अशी प्रोव्हिजन असा अंडर 6 हा सेक्शन आहे म्हणून सांगायची. पुस्तकच द्यायचं भेट त्यांना. मी दिलं होतं एका जजबाईंना पुस्तक, म्हटलं हे पुस्तक प्रोफेशनलचं वाचा तुम्ही, तुम्हाला गिफ्ट दिलंय हे मी, काय घाबरायचं कारण नाही. त्यांनी एक कुठलं तरी असं छोटं आणलं होतं पुस्तक. पब्लिशरचा पत्ता नाही आणि लेखकाचा पत्ता नाही. त्या म्हणाल्या यांचा बालकाचा एव्हिडन्स माझ्या चेंबरमध्ये होईल. आम्ही त्यांना सांगितलं साहेब आम्ही तुमच्या चेंबरमध्ये येणार नाही, कायद्यात तरतूद नाही. कोर्टामध्ये दरवाजा बंद करून विशिष्ट माणसं कोर्टाच्या आत राहतील, त्यांच्या समोर होईल तो कॅमेरा.
कॅमेऱ्यावरचं एक जजमेंट पण दिलं. तुमच्या चेंबरमध्ये येण्याचा काय प्रश्न आहे? थँक्यू सर. प्रश्न संपलेले. दिवाणे साहेब. चलो, थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट थांबा. दिवाणे साहेब बोला. दिवाणे बोला. मला थँक्स द्यायचे नाहीत. थँक्स नाही देत आहे सर. बोला दिवाणे साहेब बोला. सरांनी खरं तर या व्याख्यानाची आहे ही लोकांनी अटेंड सामाजिक केलं? भाषा. किती लोकांनी अटेंड केलं? सर हे जे व्याख्यान आहे हे आपण झूम ऍपवर सुरू आहे, त्यानंतर फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, युट्यूबवर आहे, अशा 3 माध्यमामध्ये हे व्याख्यान सुरू आहे. आपलं शहापूर न्यायालयाचं झूम ऍप जे आहे हे 100 सभासदांसाठीचं आहे. तर त्याची सभासद संख्या पूर्ण संपलेली आहे. त्यानंतर अनेकांचे मेसेज आल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की फेसबुक लाईव्ह वर अटेंड करा, आणि हे आपण रेकॉर्ड केलेलं आहे. युट्यूबवर पण लाईव्ह झालेलं आहे, ते आपल्याला प्रसारित पण करता येईल. याचं पण झालेलं व्याख्यान, झालेले प्रश्न सर्वांचं रेकॉर्डिंग आपल्याकडे झालेलं आहे. फाईन, व्हेरी गुड. सरांनी या व्याख्यानाची जी सुरुवात आहे हे लैंगिक भावनेवरची सामाजिक भाष्य करून अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार समाजामध्ये का घडतात इथपासून सुरुवात केली. आणि हा कायदा एक परिपूर्ण संहिता आहे, आणि या कायद्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील तर IPC ला हा ओव्हरलॅप होईल. अशा प्रकारे एखादा जर गुन्हा झाला तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाण्यासंदर्भातून सरांनी भाष्य केलं. त्याच प्रकारे सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये याचे फक्त 7 पार्ट करून सांगितले. 7 पार्ट करताना 3 ते 4, 5 ते 6, 7 ते 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ते 19 पर्यंत सरांनी भाग केले. या भागांमध्ये सरांनी 2-2च भाग केले होते. एक कायद्यातील कायद्याची व्याख्या, त्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप आणि शिक्षा, अशा संदर्भातून अतिशय सोप्या भाषेत सरांनी मांडणी केली. सर विविध या संदर्भातून व्याख्यान देत आहेत. तर बोला. तर सरांनी मी सांगितलं, सरांनी आम्हाला आदेश केला की माझे आभार मानू नका, परंतु शहापूर वकील संघटना सरांच्या कायम ऋणात राहील. या महिन्यातच सरांना पुन्हा आम्ही विनंती करू, दुसरा विषय, दुसरं व्याख्यान, आणि आपण सर्व जोडून राहूयात. आज सामील झालेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आणि पुन्हा आपण सर्व जेव्हा दुसरं व्याख्यान असेल तेव्हा आपण सर्वजण आमच्या सोबत असेच जोडून राहाल. या व्याख्यानाचा समन्वयक म्हणून मी आपल्या सर्वांचे आता आभार मानतो. पुढील सूत्र वारगडे सर काही सूचना असतील तर आपण देऊ शकतो. नाही, यापुढे आपण धन्यवाद दिवाणे साहेब. यापुढे आपण लवकरात दिवाणी प्रक्रिया संहिता या विषयावरती आणि रिव्हिलिंगच्या कायद्यांवरती आपण व्याख्यान आयोजित करणार आहोत. जे काही मेसेज असेल, जी काही लिंक असेल ती आपल्या सर्वांना पाठवली जाईल. त्याचप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना जोडता येईल. तर ज्या लोकांना लेक्चरला जोडता आलं नाही किंवा जोडता येत नाही, आपले असे मित्र असतील तर त्यांना आपण या संदर्भात माहिती द्यावी की जरी आमचं लेक्चर म्हणजे अटेंड करता आलं नाही तरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ते अटेंड करावं, किंवा आमचा लेक्चरचा सेव्ह जो व्हिडिओ आहे तो फेसबुक वरती अवेलेबल असणार आहे, युट्यूबवर अवेलेबल असणार आहे, तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आजचा ही मीटिंग या ठिकाणी आपण आता संपवत आहोत. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद.